निर्भीड स्वराज्य टीव्ही, पर्याय आमचा, निवाडा तुमचा। पीक पेरणीच्या नियोजनाचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे माती परीक्षण। माती परीक्षणामुळे शेतकरी पीक प्रकारची निवड करून चांगले उत्पन्न मिळवू शकतो आणि होणारे नुकसान टाळू शकतो। त्यासाठी शेतकऱ्यांनी माती परीक्षण करण्यासंदर्भात कृषी विभागाकडून नियमित जनजागृती केली जाते। याच माती परीक्षणासाठी बुलढाणा जिल्ह्यात आता शेतकऱ्यांचा कल वाढताना दिसतोय। गेल्या वर्षामध्ये विविध योजनेअंतर्गत जिल्ह्यातील 18,500 शेतकऱ्यांनी माती परीक्षण केले आहे, तर 480 शेतकऱ्यांनी वैयक्तिक माती परीक्षण करून घेतले आहे। कृषी विभागाच्या जिल्हा मृदा सर्वेक्षण आणि मृदा चाचणी कार्यालय अंतर्गत विविध योजनेअंतर्गत 35 रुपये ते 275 रुपये शुल्क आकारून माती परीक्षण केले जाते। त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी माती परीक्षण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे। बुलढाणा जिल्ह्याचे जिल्हा मृदा सर्वेक्षण मृदा चाचणी कार्यालय लॅब ही बुलढाणा येथे असून यामध्ये आपण शेतकऱ्यांचे वैयक्तिक सॅम्पल तपासणी तसेच विविध योजनेअंतर्गत आपण 18,500 सॅम्पलची तपासणी केली। तसेच वैयक्तिक सर्वसाधारण ससा सूक्ष्म यांचे 480 सॅम्पलची आपण तपासणी केली। यामध्ये शेतकऱ्यांना माती नमुना तपासणी झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये मिळालेले कमतरता असलेले अन्न घटक याची सुद्धा शिफारस आपण कोणत्या खताची करायची याच्यामध्ये आपल्या आरोग्यपत्रिकेमध्ये उल्लेख असतो। त्याप्रमाणे आपण विविध योजनेअंतर्गत 18,500 सॅम्पलची तपासणी या आर्थिक वर्षामध्ये आपण केलेली आहे। मी शेतकरी बांधवांना आवाहन करतो की त्यांनी आपले शेतीचा मातीचा नमुना आणून तपासून माफक दरामध्ये तपासून घ्यावा। बुलढाणा जिल्ह्यातील महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी पाहण्यासाठी तुम्ही निर्भीड स्वराज्य या चॅनलला अद्यापही सबस्क्राइब केलं नसेल तर आत्ताच जाऊन सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका आणि फेसबुक पेजला शेअर आणि लाईक करा। पाहत रहा निर्भीड स्वराज्य।